तर कोल्हापुरात कागलनंतर आता शिरोळमध्येही कट्टर विरोधक एकत्र आले आहेत। शिरोळ जयसिंगपूर नगर परिषदेसाठी महाडिक आणि सतेज पाटील गट एकत्र आलेले आहेत। तारा राणी आघाडी आणि सतेज पाटलांचा गटही एकत्र आलाय। राजेंद्र पाटील यड्रावकरांविरोधात शिरोळ तालुक्यामध्ये मोठ बांधणी जी आहे ती झालेली आहे। तर कोल्हापूरमध्ये कागलनंतर शिरोळमध्येही कट्टर विरोधक आता एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये शिरोळ आणि जयसिंगपूरच्या नगर परिषदेमध्ये महाडिक आणि सतेज पाटील एकत्र आलेले होते। तारा राणी आघाडी आणि सतेज पाटलांचाही गट एकत्र आलाय। राजेंद्र पाटील यड्रावकरांविरोधात शिरोळ तालुक्यामध्ये मोठ बांधणी जी आहे ती सुरू झाली आहे। तर ठाकरेंची शिवसेना आता मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव असल्याचं सूत्रांकडून समजतं। ठाकरेंची सेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव आहे। ठाकरेंच्या सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युल्यावर प्राथमिक सहमती दिसते। मनसेकडून महत्त्वाच्या मतदारसंघात किमान 3 जागांची मागणी करण्यात आली आहे। वरळी, शिवडी, दादर, माहीममध्ये मनसेकडून अधिक जागांची मागणी करण्यात आली आहे। मुळात अजून शिवसेना आणि मनसे या युतीची ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेब घोषणा करतील त्या दिवशी मला वाटतं आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देता येईल। अजून अशा प्रकारची कुठलीही घोषणा किंवा निर्णय हा सन्माननीय राजसाहेबांनी जाहीर केला नाहीये, त्यामुळे या गोष्टीमध्ये बोलण्यास मी असमर्थ आहे। ज्या दिवशी जाहीर करतील त्या दिवशी आपल्या सगळ्या प्रश्नांचे सविस्तर उत्तर देईल। ज्येष्ठ शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली। पालिकेवर भगवा फडकवायचा आहे या हेतूनं ठाकरेंना पालिकेची प्रतिकृती भेट देत असल्याचा भावना शिवसैनिकांनी व्यक्त केलेल्या आहेत। तर शिवसैनिकांकडून ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेची प्रतिकृती जी आहे ती भेट देण्यात आलेली आहे। ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा आज मुंबईच्या शिवाजी मंदिर इथं आयोजित करण्यात आलेला होता आणि तिथं उद्धव ठाकरे गेले असताना ज्येष्ठ शिवसैनिकांनी तिथं त्यांना मुंबई महानगरपालिकेची एक प्रतिकृती भेट दिलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांमध्ये येऊ घातलेल्या आहेत आणि त्याची घोषणा लवकर होऊ शकते, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची एक प्रतिकृती जी आहे ती ज्येष्ठ शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आली। तर कोविड सेंटरमध्ये पैसे खाणाऱ्या किशोरी पेडणेकर होत्या असं निलेश राणेंनी म्हटलंय। पेडणेकरांना कोणावरच बोलण्याचा अधिकार नाही असं निलेश राणेंनी म्हटलंय। कोविड काळात केलेलं पाप या जन्मात फेडू शकत नाही असं देखील निलेश राणेंनी म्हटलं। ते त्याच ना ज्या खिचडी चोरीमध्ये होत्या त्याच ना त्या किशोरी पेडणेकर। कोविडच्या काळामध्ये जेव्हा लोक मरत होती तेव्हा यांना मला वाटतं ते काय ते डोम बांधायचे तेव्हा कुठले ते कोविड सेंटर त्याच्यामध्ये पैसे खाणाऱ्याच त्या किशोरी पेडणेकर ना। आणि एकदा मग मला वाटतं किरीट सोमय्याजी मागे लागल्यानंतर यांना छातीत दुखायला लागलं, त्या ॲडमिट झाल्या त्याच ना या, बरोबर ना? हां, ते आता खिचडी चोरीचं ऑडिट होतं आहे, त्याच्यामध्ये काय निकाल निघतो ते बघूया। त्यांना कोणावरच बोलायचा अधिकार राहिलेला नाही। कोविडच्या काळामध्ये तुम्ही जे पाप केलं ते या जन्मात धुवून येऊ शकत नाही। तर स्थानिक निवडणुकांआधीच ठाण्यामध्ये महायुती श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते। बीएस प्रकल्पग्रस्तांना करार सवलत मिळाल्यानं शिवसेना आणि भाजपामध्ये श्रेयवाद पाहायला मिळालाय। मुद्रांक शुल्क अधिभारामध्ये सवलतीसाठी संजय केळकर आणि मस्केंकडून पाठपुरावा करण्यात आलेला होता। बीएसएसपी या धर्मवीर नगरातील रहिवाशांसोबत भाजपाने जल्लोष केलेला आहे। तेच कळता शिवसेनेनं देखील या ठिकाणी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं। हा श्रेयवादाचा विषय नाही आहे। पहिल्यांदा 2018ला मी हा विषय जो आहे तो मांडला, त्याच्यानंतर जवळजवळ 10 वर्ष गेली 18 पासून ते आतापर्यंत सातत्याने म्हणजे विधिमंडळात आणि महापालिका आणि शासनाकडे आपण मांडतोय। पण मला अतिशय आनंद आहे, मी महायुती सरकारचं अभिनंदन करीन, त्यांना धन्यवाद देईन की या गोरगरीब लोकांचं रजिस्ट्रेशनच होत नव्हतं आणि त्याच्यामुळे ते आता थांबलेलं रजिस्ट्रेशन जे आहे ते या सगळ्यांचं या ठिकाणी होईल
आणि त्याच्यामुळे हा खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे. श्रेयवादाचं प्रकार इकडे नाही आहे. खास करून मला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं खरंच मनापासून धन्यवाद करायचं आहे. सातत्याने गेली 3 ते 4 वर्ष स्थानिक खासदार नरेशजी म्हस्के साहेब असतील, प्रतापजी सरनाईक साहेब असतील, यांच्या माध्यमातून जे नागरिक हे प्रश्न मांडत होते, त्यांच्या लाडक्या बहिणींना व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमच्या धर्मवीर नगरच्या महिलांच्या पाठीशी आमचे शिंदे साहेब हे सातत्याने उभं राहणार, हे शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉलद्वारे आम्हाला सांगितलेलं आहे.